कागल बस स्थानक परिसरात आजरा इथल्या वृद्धेची पर्स लंपास झाल्याच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बस स्थानकाचं अपूर्ण बांधकाम, प्रवाशांची वाढलेली गर्दी आणि पोलीस बंदोबस्ताचा अभाव यामुळे चोरट्यांना आयतं रान मिळालंय। या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि सर्व एसटी बसेस बस स्थानकात येण्याची सक्ती करावी अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून होत आहे। कागल बस स्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये। आजरा इथल्या ज्योती नंदकुमार डांग या कागल रंकाळा बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांची पर्स लंपास केली। या पर्समध्ये सुमारे 3,90,000 रुपयांचे सोन्याचे दागिने होते। 8 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजता ही घटना घडली। डांग यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून हा गुन्हा पुढील तपासासाठी कागल पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय। यापूर्वीही बस स्थानक परिसरात महिलांच्या पर्स चोरीच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सध्या बस स्थानकाच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू असल्यानं प्रवाशांना रस्त्याच्या कडेला थांबावं लागतंय। बस येताच होणारी धावपळ आणि गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांना लक्ष्य करत आहेत। तसंच गडिंग्लज, चंदगड आणि आजरा भागातील काही एसटी बसेस स्थानकात न येता थेट महामार्गावरून पुढे जात आहेत। त्यामुळे बस स्थानकावर अनावश्यक गर्दी वाढत असल्याची तक्रारही प्रवाशांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, नियमित गस्त, सीसीटीव्हीची देखरेख आणि सर्व एसटी बस स्थानकात येण्याची सक्ती करण्याची मागणी नागरिक आणि प्रवाशांकडून जोर धरतीये।